सततच्या होणाऱ्या पावसामुळे कोबी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। कोबी उत्पादक शेतकऱ्यांवर औषध फवारणीची वेळ आली आहे। पावसामुळे कोबी पिकावर किडीसह रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्यानं अक्षरशः महागडी औषधं फवारण्याची वेळ कोबी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे। तरी सरकारनं भाजीपाल्याचे दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। तर याच कोबी उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र पटाव यांनी। सर्वत्र बदलत्या वातावरणाचा फटका पिकांना बसताना दिसत असून येवला तालुक्यातील देवरगाव येथे देखील कोबी पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल की कोबीवर रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय? नमस्कार, माझे नाव दीपक रमेश लोखंडे आहे, तालुका येवला, जिल्हा नाशिक। आम्ही या ठिकाणी कोबी पिकाची लागवड केली होती। त्या ठिकाणी सतत बदलत्या वातावरणामुळे कोबी पिकावर करप्याचं आणि अळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे। त्यामुळे आम्हाला महागडे हात घ्यावा लागत आहे। सरकारने भाजीपाल्याचे भाव स्थिर ठेवावी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे। एकूणच बघितलं तर बदलत्या हवामानाचा फटका कोबी पिकाला देखील बसताना दिसत असून सरकारने भाजीपाल्याचे भाव स्थिर ठेवावे अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहे। नरेंद्र पटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।